नमस्कार मंडळी. तर आज घरगुती साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने झणझणीत अशी अंडा करी मी बनवणार आहे. त्यासाठी इथे 4 अंडी घेतलेली आहेत. ती पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेणार आहे. जरी तुम्ही इथं गावठी अंडी घेतली तरी चालू शकतात. आणि ही अशी धुवून घेतल्यानंतर कुकरला शिजवणार आहे. तर त्याच्यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आणि मोठ्याच मिठाचा इथं वापर केला आहे. थोडंसं मोठं मीठ टाकलेलं आहे शिजवताना. काय होतं मीठ टाकलं की अंडी चांगली शिजतात. आता कुकरला झाकण लावून घेतलेलं आहे आणि गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि कमी गॅसवर एकच शिट्टी करून घेणार. तुम्ही जरी टोपात जरी अंडी शिजवली तरी चालू शकते. आणि आता तोपर्यंत इकडं अंडी शिजतात तोपर्यंत मसाला जो लागणार आहे त्याची तयारी करून घेऊ. त्यासाठी इथं मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, मोठ्या आकाराचा एक कांदा चिरलेला घेतलेला आहे उभ्या आकारामध्ये आणि मोठ्या आकाराचा एक टोमॅटो घेतलेला आहे उभ्याच आकाराचं चिरून. तर गॅसवर तवा ठेवलेला आहे, तवा तापलेला आहे. आता त्याच्यामध्ये चिरलेला कांदा आणि लसूण टाकलेला आहे. तो आता चांगला असा लालसर होईपर्यंत तेल टाकून भाजून घ्यायचा. काय होतं मसाला भाजून घेतला ना तर कालवणाला चव खूप भारी लागते. अशा पद्धतीने चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि नंतर टोमॅटो ते पण मी भाजून घेणार आहे तेल टाकून. चांगलं मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं. जर प्रमिला रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चांगलं मऊसूद होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि भाजून झाल्यानंतर काढून घेतलेलं आहे. नंतर सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि ते पण तेल टाकून चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. जरी तुम्ही वल्या खोबऱ्याचा जरी वापर केला इथं तरी चालू शकते. अशा पद्धतीने सगळा मसाला मी भाजून घेतलेला आहे. आता हे काही मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक करून घेणार आहे. बघू शकता अशा पद्धतीनं बारीक करून घेतलेलं आहे. इथं मी तोपर्यंत अंडी सोलून घेतलेली आहे ना, सुरीनं अशी चीर पाडून घेतलेली आहे. तोपर्यंत गॅसवर कढई ठेवली होती. कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये 1 पळी तेल टाकलेलं आहे, पाव चमचा जिरं, पाव चमचा हळद, 1 चमचा घरची चटणी आणि 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर टाकली आहे. चांगलं मिक्स करून घेतलं आणि जी मसाला बारीक केला होता तो त्याच्यामध्ये टाकून घेतला. जरी तुम्हाला दुसरे काही तुमच्या आवडीनुसार मसाले वापरायचे असले तरी तुम्ही वापरू शकताय. आणि चांगलं 5 मिनटं एक मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर थोडं पाणी ओतून घ्यायचं आणि हा मसाला आपल्याला चांगला उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे 5 मिनटं एक झाकण ठेवून. बघू शकते 5 मिनटं झाकण ठेवूया आपण आणि 5 मिनटानंतर बघू शकते किती छान अशा तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आता त्याच्यामध्ये आपण एक अंडा असं सोडून घेऊया. जरी तुम्ही तेलात जरी अंडी फ्राय करून टाकली तरी पण चालू शकते. आणि चांगलं मिक्स करून घेऊया. आणि मिक्स करून झाल्यानंतर मी इथं 1 तांब्या पाणी ओतलेलं आहे. तुम्हाला जर रस्सा घट्ट पातळ पाहिजे असेल तसं तुम्ही त्या पद्धतीनं पाणी वापरलं तरी चालेल. आणि नंतर मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि चांगली एक उकळी येऊन दिली की त्याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता किती छान अशी अंडा करी झालेली आहे आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत ही अंडा करी झालेली आहे. बघू शकताय तुम्ही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी